सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीसह अन्य तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि तरी सुद्धा गणेश भक्तांचा आनंद काही कमी होत नाही। सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली बाजारामध्ये गणेश भक्तांनी खरेदीसाठी गर्दी केली, मात्र पावसामुळे बाजारपेठेमध्ये म्हणावे तसे गणेश भक्त दुकानापर्यंत पोहोचू शकले नसल्याने व्यापाऱ्यांना याचा फटका बसला। गणेश चतुर्थीनिमित्त प्रत्येक ठिकाणी आपल्या गणेश सजावटीच्या साहित्यासाठी सध्या आता कणकवली बाजारपेठेत मोठी गर्दी आहे। आपण सायंकाळ उशिरा झाला आहे तरी बाजारपेठेमध्ये आता गर्दी आहे, कारण आज दिवसभर सिंधुदुर्गामध्ये बघितलं तर पावसाचे सावट होते आणि पाऊस मोठ्या सरी होत्या, त्यामुळे काहीसा बाजारपेठेमध्ये आपल्याला जे येणारे कोकणवासी गणेश भक्त आहेत त्यांच्यावर कुठेतरी पावसाचे जे वादळ आहे ते घोंगट होतात, त्यामुळे कुठेतरी जे आपण पाहिलं तर बाजारात मंदी पाहायला मिळेल। पण आज मंगळवारच्या बाजारा दिवशी देखील बाजारात आता संध्याकाळी उशिरापर्यंत खरेदी करताना दिसतात। या बाजारपेठेमध्ये सध्या फटाके असतील, हार तुरे, त्यानंतर माळा असतील गणरायाच्या सजावटीसाठी, त्यानंतर लाइटिंग असेल, हे सध्या खरेदी करण्यासाठी अजून देखील काही गर्दी आहे। बाजारामध्ये काही गणेश भक्त देखील आहेत। काय सांगाल, अजून देखील आपण खरेदी करताय? आज गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि खरोखरच ह्या एवढ्या पावसात किंवा इतर सगळ्या वातावरणात गणेश चतुर्थीच्या उत्साहात सगळे भाविक ही खरेदी करायला आलेले आहेत आणि त्यांची खरेदी आता चालू आहे। खरेदी चालू आहे। आपण अन्य देखील काही जे आहेत गणेश सजावटी साहित्य खरेदी करतात, आपण बघितलं तर नेमकं काय वातावरण आहे असं विचारतात। काय वातावरण आहे सध्या गणेश चतुर्थी खरेदी करताय? काय वातावरण टाईट आहे, एकदम गर्दी आहे, सर्वांचं चालू आहे व्यवस्थित। पाऊस देखील आहे आणि गणेश चतुर्थीनिमित्त खरेदी सगळं करताना दिसत आहेत, पण पावसाचे आवड आहे, कारण दुपारपासूनच पाऊस पडतो आहे, त्यामुळे थोडासा गणेश भक्त जे आहे त्यांचा हिरमोड झालेला आहे, कारण खरेदी करायला वेळ मिळत नाही आहे, तर पाऊस असल्यामुळे थोडंसं त्यांना म्हणजे ह्या खरेदीवर परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।